नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा बीटेक इन एव्हिएशन या कोर्सेसची जर तुम्ही कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन दिलेली असेल, म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन दिलेली असेल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची, तर त्याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट आलेले आहे। तर मग ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लॉगिनचं पेज जे आहे या ठिकाणी बघा तुमचा ID पासवर्ड टाकून तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट मिळालेले होते। त्याची जी सॉफ्ट कॉपी आहे तर ती तुमच्याकडे सेव्ह असू द्या, कारण जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्हाला ते लागणार आहे। तर बघा जे सर्क्युलर होतं, आपला जो पेपर आहे बघा ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे इम्पॉर्टंट डेट्स आहे यामध्ये तुम्हाला बघा 15 मे 2025ला तुमची एक्झामिनेशन झाली होती। त्यानंतर बघा आता जे रिझल्ट आहे, तर आता रिझल्ट तुम्हाला चेक करायचे आहे। या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही प्रोग्राम वाईज, त्यानंतर तुमचा युजर नेम माहीत असेल तर युजर नेम टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। ॲप्लिकेशन ID तुम्हाला माहीत असेल, हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार आहे, तो ID टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता आपण ऑल विद्यार्थ्यांचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट बघणार आहोत। या ठिकाणी बघा बीटेक एव्हिएशन हा जो प्रोग्राम आहे तर या प्रोग्रामचे जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट आलेले आहे। तर या ठिकाणी बघा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे बघू शकता, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज येणार आहे की किती कट ऑफ लागू शकतो, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं का नाही, एक तुम्हाला अंदाज येऊन जाणार आहे। या ठिकाणी ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, कॅटेगरी दिलेली आहे, आणि या ठिकाणी बघा टोटल जे मार्क्स आहे तर ते टोटल मार्क्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर या ठिकाणी तुम्ही मार्क्स बघू शकता। काही विद्यार्थी ॲब्सेंट पण आहे तर ते ॲब्सेंट पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे तर ते मार्क्स बघू शकता। एक अंदाज जाऊ शकतो तुम्हाला किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा ही जी रिझल्टची जी PDF आहे ऑल विद्यार्थ्यांची, तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अवेलेबल करून दिलेली आहे। टेलिग्रामची चॅनल बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक बघा आपल्या चॅनलवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा पवन एलमामे हे जे चॅनल आहे तर या चॅनलला जॉईन करून घ्या, आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी PDF आहे तर ती PDF तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि जे विद्यार्थी बघा आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच यानंतरची ज्या पुढील प्रोसेस असणार आहे, ॲडमिशन प्रोसेस असतील तर तसेच पुढील जे नोटिफिकेशन येणार आहे वेगवेगळे नवनवीन जे नोटिफिकेशन येणार आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती जी आहे तर ती माहिती आपल्या चॅनलला मिळून जाणार आहे। तर जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन जे अपडेट्स आहेत ते त्या तुम्हाला मिळून जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचं त्याविषयी माहिती बघितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।